वृषभ राशीसाठी ऑगस्ट 2025 हा महिना एक अतिशय निर्णायक, गूढ, भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास घेऊन येतो. वरवर पाहता शांततेचा आणि स्थैर्याचा भास देणारा, पण आतून उग्र बदलांचे, रहस्यभेदांचे आणि संबंधांचे उलथापालथीचे आणि जीवनातील निर्णायक टप्प्यांचे संकेत देणारा महिना आहे. हे राशीफळ केवळ राशीवरील प्रभावांचे विश्लेषण नाही, तर तुमच्या आत्मिक जागृतीचा प्रारंभ आहे. नंबर 1 आहे प्रमुख ग्रहस्थिती आणि त्यांचा वृषभ राशीवरचा प्रभाव. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात तुमच्या 10व्या भावात सिंह राशीत राहतो. यामुळे कारकीर्द, सामाजिक प्रतिष्ठा, वरिष्ठांशी संबंध आणि जीवनातील उद्दिष्टे या सगळ्या बाबतीत सुस्पष्टता येते. तुम्ही थोडे स्थिर पण आतून अस्वस्थ असाल. ही अस्वस्थता बाहेर व्यक्त होत नाही, पण आतून ऊर्जा साचत राहते. 10 ऑगस्ट नंतर सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो आणि तुमच्या 11व्या भावात संचार करतो. इथे तो मित्रमंडळी, सहकारी, मोठ्या समाज घटकांमध्ये घडणाऱ्या गोष्टी, यशप्राप्ती, लाभ, नवे नेटवर्क तयार होणे या गोष्टींवर प्रकाश टाकतो. यामुळे तुम्हाला अचानक काहीतरी मोठं मिळू शकतं, जसे की प्रसिद्धी, पदोन्नती किंवा समाजात एखादं नाव. शनी सप्तम भावात असल्यामुळे शनीच्या सप्तम भावातील संचार अत्यंत निर्णायक आहे. हा भाव संबंधांचा, विवाहाचा, भागीदारीचा आणि आरसा दाखवणाऱ्या लोकांचा आहे. शनी इथे कसोटी घेतो. प्रेम खऱ्या अर्थाने किती शुद्ध आहे? तुमचे संबंध टिकणारे आहेत का? ज्यांच्यावर तुम्ही विसंबला आहात ते खरंच तुमच्यासोबत आहेत का? शनी हे सत्याचं ग्रह आहे. तो तुम्हाला झाकलेली धोके उघडपणे दाखवतो. एखादी जुनी फसवणूक पुन्हा डोकं वर काढू शकते किंवा एखादी व्यक्ती तुमचं आयुष्य बदलवणारी सिद्ध होऊ शकते. फक्त तुम्ही योग्य निर्णय घेतला पाहिजे. राहू अष्टम भावात असल्यामुळे राहूचा अष्टम भावातील संचार हा गूढ, मानसिक, आध्यात्मिक आणि अनपेक्षित बदलांचा सूचक असतो. वृषभ राशीसाठी ही अत्यंत संवेदनशील स्थिती आहे. यामुळे अचानक वाद घडू शकतात. मृत्यू किंवा जन्म, पुनर्जन्मांसारख्या गूढ गोष्टींशी संबंधित घटना, गुप्त शत्रू, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती याचं दार उघडलं जातं. राहूच्या या स्थानामुळे तुम्हाला असे प्रश्न पडतील, माझं खरं ध्येय काय आहे? लोकांनी मला फसवलं का? मी कोणावर विश्वास ठेवावा? बुध वक्री ते मार्गी. बुध वक्री असताना संभाषणात अडचणी, गैरसमज, जुने विषय पुन्हा समोर येणं, एखाद्या गोष्टीवर पुनर्विचार करण्याची वेळ येते. पण 16 ऑगस्ट नंतर बुध मार्गी होताच अचानक विचार स्पष्ट होतात, निर्णय घ्यावेसे वाटतात. ही वेळ वापरून घेतली तर तुम्हाला जुन्या गोष्टी पुन्हा नव्यानं उभ्या करता येतील. नंबर 2 आहे वृषभ राशीचं वैयक्तिक आणि मानसिक चित्र. अंतर्मनातील वादळ. आता वृषभ राशी म्हणजे आत्माभिमान, नेतृत्व, सर्जनशीलता आणि राजसत्व. पण ऑगस्ट महिन्यात वृषभ राशीचं अंतर्मन एक वादळ अनुभवतं. आतल्या भावना शांत वाटतात, पण खोलवर गूढ अस्वस्थता, संशय आणि सतत काहीतरी बदलतंय असं वाटणं, या सर्व गोष्टी सुरू असतात. आता संकेत काय असतील तर एखादं नातं संपुष्टात येऊ शकतं. जुना मित्र, प्रेमिका किंवा विरोधक पुन्हा भेटू शकतो. घरातले संबंध, विशेषतः जोडीदार, आई-वडील आणि भावंड बदलू शकतात. अंतर्मनात एखादं आध्यात्मिक जागरण होऊ शकतं. नंबर 3 आहे संबंध आणि प्रेमजीवन. शनीची कसोटी. शनी सप्तम भावात असताना प्रेम, विवाह किंवा भागीदारीत पारदर्शकता आली पाहिजे. फसवणूक, गुप्तपणा किंवा अहंकार असेल तर नातं टिकणार नाही. तुमच्या जोडीदाराची खरी निष्ठा तपासली जाणार आहे. जे नातं खरं असेल ते टिकेल आणि अधिक गहिरं होईल. एक रहस्य, जर तुम्ही सिंगल असाल तर ऑगस्ट महिन्यात तुम्हाला एखादी अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक व्यक्ती भेटू शकते. या व्यक्तीकडून तुम्हाला भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर प्रबोधन होईल. नंबर 4 आहे कारकीर्द आणि व्यवसाय. सूर्याच्या 2 टप्प्यातील प्रभाव. 10 ऑगस्ट नंतर वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापन किंवा लोकांशी संबंध सांभाळा. तुमचं वागणं, कामातील शिस्त आणि निर्णय हे सर्व पाहिले जात आहेत. तुम्हाला एका महत्त्वाच्या संधीची तयारी ठेवावी लागेल. आता 11 ऑगस्ट नंतर एखादा नेटवर्किंग इव्हेंट, ऑनलाईन संधी, जुना मित्र तुम्हाला मोठं काम देऊ शकतो. पैशाची संधी, लाभाचे मार्ग किंवा स्वातंत्र्य, काहीतरी सुरू करण्याचा विचार होऊ शकतो. नंबर 5 आहे आरोग्य आणि मानसिक स्थिती. राहूचा गूढ प्रभाव. मानसिक अशांतता, विचित्र स्वप्न, जुने मानसिक जखम पुन्हा उघडणं, गूढ विषयांत रस, अध्यात्म, मृत्यूनंतरचं जीवन, मंत्र, ध्यान आणि स्वप्नदर्शन. आता या सर्वांसाठी उपाय काय कराल तर ध्यान करा. पायाखालच्या मातीत नकारात्मक ऊर्जा सोडून द्या.
झोप पूर्ण घ्या आणि कोणतेही शस्त्रक्रिया वैद्यकीय निर्णयात सावधगिरी बाळगा. आता नंबर 6 आहे अर्थप्राप्ती आणि संपत्ती. अचानक लाभ आणि जोखीम. एखादा जुना प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकतो. गुप्त पैसे मिळू शकतात. वारसा, विमा, रिफंड. परंतु कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीत तपासणी करा. फसवणुकीचा धोका असू शकतो. नंबर 7 आहे आध्यात्मिक जागरण. वादळामागचं ब्रह्मतेज. ऑगस्ट महिन्याचा खरा केंद्रबिंदू म्हणजे आत्मिक जागृती. तुम्हाला तुमचं खरं स्वरूप समजेल. जे खोटं आहे ते गळून पडेल आणि जे खरं आहे ते उजळून दिसेल. आता या घडणाऱ्या गूढ घटना कोणत्या आहेत? अचानक मंत्र किंवा स्त्रोताकडे ओढा. अनोळखी लोकांमधून संदेश मिळणं. दिव्य स्वप्न किंवा ध्यानात अनोखी अनुभूती. आता नंबर 8 आहे अत्यंत महत्त्वाच्या तारीखा आणि त्यांचे अर्थ. 5 ऑगस्टला घरात एखादी गोष्ट उघड होईल. 10 ऑगस्टला कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. 11 ऑगस्टला नवीन संपर्क किंवा नवीन यश मिळेल. 16 ऑगस्टला बुध मार्गी किंवा निर्णयाचा क्षण असेल. 21 ऑगस्टला मानसिक उद्रेक किंवा अश्रू येतील. आणि 27 ऑगस्टला आध्यात्मिक अनुभव आणि प्रवासाची शक्यता असेल. आता नंबर 9 आहे विशेष उपाय आणि साधना. रविवारी सूर्याला जल अर्पण करा. त्यात थोडं केशर टाका आणि दर शनिवारी काळ्या उडदाचे दान करा. राहूसाठी नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. शिवतांडव स्तोत्र रोज वाचा. गूढ शक्ती जागृत होते. आता शेवटचा संदेश. वृषभ राशीसाठी ऑगस्ट 2025 हा महिना म्हणजे एखाद्या युद्धपूर्व तयारीसारखा आहे. जणू वादळ येणार आहे, पण त्याआधी आकाश शांत आहे. ही शांतता खोटी वाटू शकते, पण ते आत्मशक्ती संचित करण्यासाठी आहे. हे लक्षात ठेवा, काहीतरी मोठं घडणार आहे, पण त्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजेत. एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. जुना अध्याय बंद होणं एक अपरिहार्य आहे. हे वादळ नाशाचं नाही, शुद्धीकरणाचं आहे. वृषभ राशीचा राजा आता स्वतःच्या सिंहासनावर परततोय, पण आधी त्याला अंधारात स्वतःला शोधावं लागणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.